नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील वणे येथील ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराज मंदिरामध्ये आता खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला आनंदात सुरुवात करण्यात आली आहे. खंडेराव मित्र परिवार व वणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य अशी आराध्य दैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवात गेल्या 2 तारखेपासून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या वतीने व खंडेराव मित्रमंडळ परिवाराच्या वतीने 4 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजनही चंपाषष्ठी निमित्ताने करण्यात आले. त्याच पद्धतीने वणी येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज उत्सवाच्या पूर्वसंध्येला 12 गाड्या या ओढल्या जातात. त्यासाठी आज संपूर्ण गाड्यांची स्वच्छता व साफसफाई करण्यात आली आहे. तसेच रथाचीही धुवून स्वच्छ करण्यात आले. तसेच वणी येथे खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये देवीचे स्थान महत्वाचे असून खंडेराव महाराज व महिषासूर मर्दानी म्हणजेच जगदंबा माता यांची भेट याच मंदिरात झाल्याची आख्यायिका आहे. तसेच या मंदिराला भाऊ व बहीण यांचे मंदिरही म्हटले जाते. देवी वणी येथे विसावल्यामुळे देवीची गादी खंडेराव महाराजांच्या मंदिरात आजही आपणास पाहायला मिळते. एक गादी जेजुरीला व दुसरी गादी ही वणी येथील खंडेराव महाराजांच्या मंदिरात असून या ठिकाणी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. हा यात्रा उत्सव खंडेराव मित्र मंडळ व ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक यांच्या मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षांची परंपरा या उत्सवाला लाभली आहे. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांचा चंपाषष्ठी उत्सव हा उत्साहात सुरू झाला आहे. आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी आपण पाहू शकतो की आता खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. आज मंडप टाकून ह्याच ठिकाणी आज 12 गाड्या ह्या धुवून व रथ धुवून परिपूर्ण सुसज्ज असा केलेला आहे. आपण पाहू शकतो की खंडेराव महाराजांची यात्रा दरवर्षी चंपाषष्ठीच्या दिवशी ही होत असते आणि ह्याच ठिकाणी 12 गाड्या ओढून यात्रेची लंगरी जागरणाने सांगता करण्यात येत असते. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता वणी येथील खंडेराव महाराजाचे जे मुख्य पुजारी आहेत आणि जे 12 गाड्या ओढतात असे पुंजाराम शेठ पानसरे, काय सांगाल? खंडेराव महाराज यात्रा चंपाषष्ठी निमित्त 6 तारखे 2 तारीख घटी बसलो आणि भगत सकाळी संध्याकाळी 5 वाजता त्रिकंडेश्वरच्या मंदिरात जाऊन आंघोळ करून गावातून मारुती दर्शन घेऊन 6 वाजता घटी बसली. घटी बसल्यावर आरती करून आरती केली. आरती झाल्यावर मल्हारी विटायचं पहाटे 5 वाजता पारायण चालू केलं. मल्हारी विजय ग्रंथ वाचण्यात आला पहाटे 5 वाजता. नंतर 3 तारखेला कीर्तनाचा कीर्तन ठेवण्यात आली. कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. आता उद्या 6 तारीख आहे. काय सांगाल 7 तारखेचं महत्व? उद्या सकाळी कावड चंदनपुरून सायकल्याहून कावड घेऊन येतील. कावडीचं सकाळी 8 वाजता देवाला अभिषेक होईल. अभिषेक झाला का देवाचं 12 वाजता लग्न लावण्यात येईल. लग्न लावलं का भक्ताला घेऊन त्रिकंडेश्वरमध्ये जाऊन आंघोळ घालून गावातून मिरवणूक काढून 5 वाजता 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. 12 गाड्या ओढल्यावर महाप्रसादाचं वाटप चालू होईल. वाटप झाल्यावर महावाटप झालं औरंगाबादचे मीरा कावळे यांचा जागरणाचा कार्यक्रम होऊन राणी जागरण करून लंगर तोडून सांगता करण्यात येईल. आपण पाहू शकतो की संपूर्ण हा चालू असलेला 7 दिवसाचा जो खंडेराव महाराज नवरात्र, या नवरात्राची सांगता ही लंगरी जागर केल्यानंतर होत असल्याचे मत खंडेराव महाराजांचे पुजारी पुंजाराम पानसरे यांनी सांगितलेले आहे. आपण पाहू शकतो की उद्या श्री खंडेराव महाराज यांचा चंपाषष्ठीचा उत्सव हा मोठा उत्साहात वणी तालुका दिंडोरी येथे होत असतो. नमस्कार. आपण पाहू शकतो की आता हे खंडेराव महाराजांच्या मंदिरामध्ये ही आता इथे गादी आहे आणि ह्या गादीचं महत्व म्हणजे हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गादी नाही. ही गादी फक्तच वणी तालुका दिंडोरी येथे आहे की ह्या ठिकाणी महिषासुराचा वध झाल्यानंतर देवी ह्याच पटांगणात येऊन खंडेराव महाराजांच्या मंदिराजवळ येऊन त्यांना ह्या गादीची जी व्यवस्था आहे करण्यात आली होती. आपल्यावर बोलण्यासाठी पुन्हा भाऊ काय सांगाल? ही गादी आहे आणि कुठल्याही मंदिरात गादी नसते.
ज्यावेळी ब्राह्मणाला खूप त्रास दिला, मनी म्हणला काही त्यांनी मलेश्वर आले ब्राह्मणांचे, काही ब्राह्मणांचा त्रास दिला, काही ब्राह्मणांचा वध केला. त्रास दिल्यावर त्या ब्राह्मणांनी स्वतः शंकर भगवानची आराधना केली. आराधना केली. शंकर भगवान म्हणे मी माझा अवतारला मणिमल्लाचा वध केली. मग त्यावेळी खंडोबारायाने अवतार घेऊन मणिमल्लाचा वध करायला खंडोबाराया जयंती पर्वत म्हणजे जेजुरी तिकडे मणिमल्लाचा वध केला. तिकडे महिषासूर मारला होता. महिषाचा वध करायला पार्वती मातेने महिषा अवतार पार्वती मातेने देवीचा अवतार घेऊन महिषासूरचा वध केला. वध केल्यावर मग वहिनीने सांगितलं मला मणिमल्ल मारल्यावर तुम्ही आम्हाला भेटायला या, भेट सांगा मारल्यावर भेट द्या. मला काय सांगितलं खंडोबारायांनी का वध केल्यावर महिषासूर तुम्हाला सांगायचे. म्हणून बहिणीला म्हटलं भाऊ आम्ही का नाही आले, भाऊ अजून भेटायला काय नाही सांगत निरोप द्यायला काय आले नाही. आणि देवीला वाटलं, देवीला भाऊ आले नाही, भावाला तर बहीण काय नाही आली. म्हणून देव स्वतः तिथे बरोबर होते जेजुरून निघाले. ते इथं थांबले. देवी वणीचं स्थान ते आता गादीचं स्थान इथं थांबले. आणि देवी तिकडून आली का भाऊ कुठे गुंतवणूक तिथे भेट झाली. इथे भेट घेतली, देवीची गादीची भेटली. ही गादी आहे आणि बहीण भावाची भेट समजून की देवी आहे. इथे माता कुठल्याच मंदिरात कुठं दिसणार नाही. हे 18 भुजा आहे आणि खंडोबारा आहे आणि देवाची गादी आपण पाहू शकतो की ह्याच ठिकाणी प्रत्येक खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये महाराष्ट्रात कुठेही पाहिलं तर सप्तशृंगी मातेचा हा मूर्ती नसते किंवा देवी तिथे विसावलेली नसते. परंतु ह्याच ठिकाणी देवीने येऊन विश्रांती केलेली आहे. म्हणून बहीण भावाची भेट या वणी येथील मंदिरात झालेली आहे. अति प्राचीन असे ही पुराणिक कथा जी आहे ही या वणी गावाची आहे. म्हणून वणी हे दिंडोरी तालुक्यातील ग्रामदैवत खंडोबा महाराजांना मानले जाते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.